संदेहाच्या सगळ्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सगळ्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता या भुली संदेहाच्या सुटल्या घाटी झालो पोटी शीतळ विठाला हरे साक्षात देव स्वरूपिणा नामदेव दयामूर्ति नाथं वंदे वैराग्यस्य परामूर्ति देवो क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपांजवा मुक्ताबाई नमोति भुवन पावनी अद्यते जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरे तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जडी रक्षिले निर्जीवा कागदाशे महाराज हा जन्मला मृत्यू रोखी दुजे उपमाना म्हणे लोकी भवसिंधू से बांधला से तुझे
अनाथा कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विक्रयी निर्विकारी स्वयंसी हरी व्यापक सर्व जीवा तुका तोची देव कोहा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमान केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच निधी त्यागी दिव्य लोकासी निधी विठाला धन्यकाळ संसवेती पायी विठी पडवितो संदेहाच्या सुतऱ्या घाटी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवशक्ता निवडलेला अभंग याचे आपल्या पोटाला व जन्माला आलेल्या जनजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देहात जगवणारे महान भगवत संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र विदर्भ संपन्न पंचमवेद निर्माते वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदोन्नते तुकोबारा यांचा 4 चरणाचा वेगळ्या पद्धतीचा संत नावाच्या प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबारा संतांच्या दर्शन स्पर्शनाचा काय लाभ होतो याचं चिंतन करतात. वक्त्याचं कर्तव्य असतं की थोडासा पर्याय या अनुषंगाने गेली 2 वर्षापासून चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ या सप्ताहातील या ज्ञान यज्ञातील आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळी महागाव पुनर्वशी यांच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन आदी करून संत महापुरुष जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने उर्वरित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करणार आहोत. आज या कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व भजनी मंडळ त्यामध्ये आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्त परायण गायन सम्राट गायनाचार्य बाळासाहेब महाराज कुलकर्णी गायन सम्राट गायनाचार्य आमचे मंगेश महाराज बरोबर अंगद महाराज गरुड पिंगळेकर आणि आमचे तुमच्या गावचे सुहृद नारायण महाराज गोळेगावकर
आणि मृदंगावर ज्यांनी आपल्याला गेली 6 दिवसापासून कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये संपूर्ण नगरवासियांना मंत्रमुग्ध केला असे आमचे परममित्र परमस्नेही बालसखा विष्णुपंत महाराज लातूरकर यांच्यासाठी सर्वांनी टोळ्यावर आणि या ठिकाणी जमलेले सर्व सज्जन श्रोते मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 चिंतनाकडे घेतलेला आपण तो गोबाऱ्या आपल्याद्वारे संतांच्या दर्शन स्पर्शनाचा काय नाही याचं विश्लेषण. सज्जन जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ जर काय गोष्ट असेल तर ती म्हणजे संत भेट. येणारी भगवंताची भेट होईल पण त्याच्यापेक्षा काही पटीनं संतांची भेट आपल्याला. कारण संत शब्दात ताकद काय आहे, संत कोणाला म्हणावा, संत काय आहे, संत कोण आहे. संत शब्दाची व्याख्या करत असताना शास्त्रकारांनी अशी केलेली, संत म्हणजे काय तर शास्त्रकार अशी व्याख्या करतात, संतुष्टम सततम वर्तते इति संत. जे 12 महिने 24 तास सतत संतुष्ट असतात त्यांचं नाव संत आहे. विठाला त्यांच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं दुःख आलं तरी त्यांची संतुष्टता बिघडत नाही, त्यांचं नाव संत आहे. संतुष्ट सदा त्यांच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्या त्यांची संतुष्टता बिघडत नाही. ज्ञानोबाला एक दृष्टांत देतात. मेरूपासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटी जोकाजी पडिवारे चित्त न दाटे. मेरू पर्वतासारखं जरी दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं तरी त्यांची संतुष्टता बिघडत नाही, त्यांना संत म्हणावं. विठाला त्याच्या पुढे जाऊन ज्ञानोबाला दृष्टांत देतात. काश श्रेवरी तोडिलिया देह आगी माझी पडिलिया चित्त महासुखी पहुडलिया जेवूची नाही. त्यांचं शरीर शस्त्रानं तोडलं काय आणि आगीमध्ये टाकलं काय तरी त्यांना जाग येत नाही, त्यांचं नाव संत आहे. संत कोणाला नाही. नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहन पावकर. शस्त्रानं त्यांना वार केले काय, आगीमध्ये टाकलं काय तरी त्यांची संतुष्टता बिघडत नाही. राजा जनकाचं उदाहरण दिलं जातं. राजा जनक काही याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला चातुर्मासामध्ये कथा सांगत. एकाग्र चित्तानं तो राजा कथेचं श्रवण करत होता. मन बुद्धी चित्त व्हायच्या एका ठिकाणी करून संपूर्ण लक्ष त्या कथेमध्ये. काही नास्तिक लोकांनी महाराज मंडपाला आग लावली. एकाग्र किती असतात संत
आग लागली, मंडपाची आग लागत लागत खाली आता त्याला चटायला लागली. राजा श्रवण करण्याकरता बसला होता. राजाला काही लोकांनी सांगितलं, राजा हे राजा, अरे मंडपाला आग लागली, मंडपाची आग चटायला लागली, तरी जाग आली नाही महाराज, जाग आली नाही. मग त्या चटयाची आग राजा जनकाच्या आसनाला लागली, तरी बी जाग आली नाही. शेवटी राजाच्या पायाला आग लागली. एक पाये धरली आगी चालू करा. एक पाये धरली आगी अग्नी माझी पाय एक जळी. राजा जनकाच्या पायाला आग लागली, परंतु महाराज त्या अग्नीचे हातका त्या राजाला काही करू शकले नाही. त्यांना संसन देहात राहून विदेश स्थितीचा आनंद घेतात, त्यांचं नाव संसन. असायचा कोठे आठवची आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. ती कुठं आहे, काय करतात, काय खातात, त्यांची त्यांना आठवण सुद्धा राहत नाही. देहीच विदेही भोगदशा किंवा फक्त पैसे जाना जे देही उदास गेली अशा पास निवारुणी. त्यांना संत म्हणावं किंवा ज्ञानोबा म्हणतात, ते वर्तत दिसती देही परी देहीना माझ्या ठाई. दिसताना जरी देहात दिसले तरी त्यांचा त्या देहाशी संबंध नसतो. त्यांचं नाव संत आहे. विठाला 40 वर्ष महात्म्यानं पायामध्ये जखम वाचली. त्यांचं नाव बोला बोला, त्यांचं नाव मोतीराम महाराज.
किती वर्ष? 40 वर्ष पायामध्ये जखम वाढवली, पण जखमेचा कधी त्रास झाला नाही. महाराज त्या जखमेत कालांतरानं किडे झाले. किडे बाहेर यायचे. बाहेर आल्याच्या नंतर ते किडे वेचायचे. माझ्या मोतीराम महाराजांनी त्या जखमेत टाकायचे, साखर टाकायची आणि त्याच्यावरून कपडा बांधून ठेवायचा. देहीच विदेही भूदशा अशांना संत म्हणत. नाहीतर आता कलियुगामध्ये ढोंगी बाबा संत म्हणून घेणारे भरपूर झाले. स्वतःला स्वतः संत सिद्ध करणं एवढं सोपं नाही. संत पदवी संत कारण महाराज त्यांना येण्या जाण्यासाठी काही बंधन नाही. देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता फावले, तयाही कर्तव्यासी उरले लोकालागी. तयाही कर्तव्यासी उरले लोकालागी. केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकृती. संत केवळ आणि केवळ जगाचं कल्याण, उपकार करण्यासाठीच या लोकांमध्ये येतात. उद्धराय अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धराया जन जडजीव. केवळ आणि केवळ संत या लोकांमध्ये येतात आणि जगाचं कल्याण शोधून यावे. संत हिताहित जगाच्या केवळ आणि केवळ संत या लोकांमध्ये येतात. तो खबर आहे त्या ठिकाणी फार सुंदर कारणासी बोली जे ऋषी साधू भावी वर्ताया. आम्ही याच्यासाठीच या लोकांमध्ये अवतीर्ण होतो. त्यांचं नाव संत. आणि अशा संतांची भेट जीवनामध्ये अवघड आहे. अवघड किती अवघड आहे. तुकोबारांनी त्याला विशेषण नाव चंद्र अमृत सुखे सेवा.
ऐकणाऱ्यांना असं म्हणून नाही संपूर्ण कीर्तन भजनावरच घातलं. तुकोबाला विशेषण लावून संतांची भेट किती अवघड आहे. त्याला विशेषण लावलेले तुकोबाने. काय विशेषण? तर बहु अवघड आहे संत भेटी, परे जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे. किती अवघड आहे? तुकोबाने म्हणतात बहु अवघड आहे. बहु शब्द चारती या ठिकाणी तुकोबारायांनी वापरलाय, म्हणजे त्याचं गणित नाही की किती अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, हे तुकोबारायांनी प्रश्न केला. किती अवघड आहे? बहु अवघड आहे. त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. चंद्रामृत सुखे शेववे, असता जाता रवी धरवेल, बाया येळा सागर तळवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसियाने भेटती ती साधू. चंद्रामृत सुखे शेववे, नाथ महाराज दृष्टांत देतात. चंद्रामृत सुखे शेववे, तर चंद्र हा प्रत्येक पौर्णिमेला अमृताचा सडा टाकतो. कशाचा सडा टाकतो? बोला बोला, झोपले तर नाहीत ना? थंडी वाजायली, मला बी वाजायली, तुम्हालाही वाजायली. तुम्ही स्वेटर घालून आलात, पायमोची घालून आलात, कानाला टोपी, शाली मागून आलात. पण कसं आहे माहिती का, तुम्ही तशा आम्ही नीट बसा मामी. हा म्हणून भजन आलं की जरा हाती शालेतून वर काढून जरा टाळ्या वाजी जा, विठाला विठाला. थंडी आहे, थंडी वाढलेलीच आहे. पण गोडनच मान हरिवत मला वाटतं झोपी गेली काही. पण आता माझा परिचय करून द्यायचं काही गरज नाही. 6 वेळा झाला दिसत नाही तुम्हाला, फक्त आज एवढं फॅटा लावून आलं. तुकोबाराय दृष्ट आपलं नाथ महाराज दृष्टांत देतात. चंद्रामृत सुखी सेववे, चंद्र हा प्रत्येक पौर्णिमेला अमृताचा सडा असतो. संतांची भेट किती आवडते. अमृताचा सडा प्राशन करण्याची हातोटी ताकद फक्त एका प्राण्याला, एकाच प्राण्याला. त्या प्राण्याचं नाव आहे चकोर प्राणी. त्याच्या व्यतिरिक्त तो अमृताचा सडा प्राशन करण्याची हातोटी ताकद दुसरी कोणालाच नाही. पण नाथ महाराज म्हणतात यदा कदाचित प्रयत्न अंती ते सुद्धा प्राप्त करता येऊ शकते, परित्या साधूची भेटी न होईल गा. त्या साधूची भेट अवघड आहे. त्याच्या पुढचा दृष्टांत नाथ महाराज सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाताकडे, चंद्रामृत हाताचडे, बघा व्याघ्र सिंहाचे दूध जडे, त्याच्यापेक्षाही संत भेटावं. त्याच्या पुढे उदाहरण देतात, दृष्टांत देतात नाथ महाराज. असता जाता रवी धरवे, रवी म्हणजे सूर्य, मावळाय जाणारा सूर्य, मावळाय जाणारा सूर्य धरता येतो का? धरता येतो नाही. पण नाथ महाराज म्हटले यदा कदाचित प्रयत्न केले तर तो धरता बी होतो. एका बाईनं धरला महाराज, एका बाईनं सूर्य धरला. पुराणातली कथा आहे, फार पुराणातली कथा आहे. शांडिल्य नावाची एक कन्या होती. शांडिल्य, लक्षपूर्वक जर ऐकलं तर कळेल. शांडिल्य नावाची कन्या होती. तिचा व्यवसाय होता वेश्यागिरी करणे. काय होता? वेश्यागिरी करणं हा तिचा व्यवसाय. पण एक दिवस आपल्या बहिणीला भेटायला, कोणाला भेटायला? बहिणीला. बहीण कांडण काम करत होती. कांडण करताना उकळामध्ये कांडायचं काम चालू होतं. बहिणीला भेटायला गेली. जुन्या काळातले लोक आहेत, जुन्या काळात वजनात राहत काही, वजनात आपापल्या वजनात. जुन्या काळामध्ये लोक मिशा टाकायचे. मिशा, मिशीवर ताव देऊन बायकोला काम सांगतात.
आता बायकोच ऐकणं म्हणून लोक बुडा सच विषय काढून त्यांचं तरी काय ज्यांनी ठेवल्यात फक्त चहा पुरवायच्या विषयच नाही मला विठाला नाही खरंच नाही पहिल्या काळात चहा म्हणलं चहा भाकर म्हणलं भाकर जेवाय म्हणलं जेवाय आता उलट चालू झालं आता जर मालक वैतागून आला म्हणलं पेंट्याची माय चहा कर जेवाय झाले जेवा आता बरं जेवायला वाढ थोडा वेळ टाइम आहे चहा प्या आता ऐकते का पण पूर्वीच्या काळात माणसं मारत बैठकीतून आवाज येतो त्या शांडिल्याच्या बहिणीच्या मालकानं बैठकीत बसल्या बसल्या आवाज कांडण काम चालू आवाज दिला पाणी काय शब्द वापरला पाणी पाणी शब्द कानावर आल्याबरोबर ती शांडिल्याची बहीण कांडायचं काम चालू होतं ते मुसळ असं वर गेलेलं होतं शब्द कानावर आल्याबरोबर मुसळ जागेवर सोड कोण बोलायला तिकडे साईड लागलेच आहे का बघा का बाहेर लागायचे विठाला विठाला पाणी शब्द कानावर आल्याबरोबर ते मुसळ जागेवर सोडलं उठली मालकाला पाणी नेऊन दिलं हे ते पाहिलं शांती वर बी आधार नाही खाली बी आधार नाही नेऊन दिलं का मालकाचा आवाज आल्याबरोबर पतीची मता अनुसरुनी पतिव्रता जी पत्नी आपल्या पतीचं मत ओळखून वागते तिला पतिव्रता म्हणावं किंवा तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता जी पत्नी आपल्या पतीचं मत ओळखून वागते तिला पतिव्रता म्हणतात मग महाराज ते काम चालू होतं शांडिल्यानं पाहिलं ते मुसळ निराधार योजनेमध्ये थांबलं मला त्याला खालून बी आधार नाही वरून बी आधार नाही कुठूनच आधार नाही अशा अवस्थेमध्ये ते मुसळ सोडून दिलं ते मुसळ मग ते शांडिल्यानं पाहिल्याबरोबर शांडिल्या म्हटली आका हा काय प्रकार आहे त्याला खालून आधार नाही वरून आधार नाही त्यावेळेस तिने सांगितलं याला पातिव्रत्य म्हणतात काय म्हणतात पातिव्रत्य कारण तिच्या डिक्शनरीत ही नोंदच नव्हती तिचा व्यवसाय होता वेश्याची तिला माहित नव्हतं पातिव्रत्य कशाला म्हणतात त्यावेळेस तिच्या बहिणीने विचारलं शांडिल्या तुला काय असं करावं वाटतं का लग्न वगैरे ती म्हटली हो आका मला पण करायचं तर मग ऐक मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तू ऐकायचं उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं सचेत स्नान करायचं ओल्या कपड्यात सहित गावाच्या जवळ महादेवाचं भगवान शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पूजेचं ताट घेऊन यायचं फूल पुष्प नैवेद्य हार घालायचा मंदिरात पूजा झाली हातामध्ये हार घ्यायचा आणि मंदिराच्या बाहेर यायचं जो कोणी पहिला पुरुष मिळेल त्याच्या गळ्यामध्ये ती माळा टाकायची सांगितल्याप्रमाणे शांडिल्या म्हटली हो मला मान्य आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठली महाराज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठली सचेत स्नान ओल्या कपड्यात सहित स्नान केलं पूजेचं ताट घेतलं भगवान शिवजीच्या मंदिरामध्ये आले फूल पुष्प फळ
देवाला अर्पण केलं, आरती केली, हार घातला आणि हातामध्ये हार घेतला. बहिणीने काय सांगितलं? बहिणीने काय सांगितलंय? जो कोणी पहिला पुरुष येईल त्याच्या गळ्यामध्ये ती माळा टाकायची. मग काय मला सांगितल्याप्रमाणे पूजा आटोपून त्या शांडिल्यानं हातामध्ये हार घेतला. काय घेतला? हातामध्ये हार घेतला, बाहेर निघाला. त्या गावात एक पायाला चिंध्या बांधलेल्या, कपडे फाटलेले, केस विस्कटलेले, संपूर्ण शरीरातून रक्त निघायला, पू निघत होता, असा बादर पुढून असा लंगडत 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 येत होता. बहिणीने काय सांगितलंय? बहिणीने काय सांगितलंय? जो कोणी पहिला पुरुष येईल त्याच्या गळ्यामध्ये ती माळा टाकायची. मग महाराज सांगितल्याप्रमाणे बाहेर आले, माळा घेऊन. माळा घेऊन बाहेर आली. तो पुरुष समोरून येत होता. ती त्या पुरुषाच्या दिशेने जात होती. तो पुरुष विचार करत होता. इतकी लावण्यवती स्त्री हातामध्ये हार घेऊन माझ्याकडे काय येत आहे? माझ्या जवळ गावातलं कोणी उभा राहत नाही, माझ्या वारसूचे कोण उभा राहत नाही, एवढी लावण्यवती स्त्री माझ्या दिशेने येत आहे. काय प्रकार असेल? समोरासमोर आल्याबरोबर शांडिल्याने सांगितलं, नमस्कार केला, सांगितलं आजपासून तुम्ही माझी पत्नी, मी तुमची पत्नी, मी अर्धांगिनी, माझा स्वीकार करा. आणि माळ त्याच्या गळ्यात टाकली. बहिणीला काय सांगितलं? जो कोणी पहिला पुरुष येईल त्याच्या गळ्यात टाकायची. माळ टाकली. महाराज दोघांचा संसार उभा राहिला. मनोभावे त्या शांडिल्यानं पतिराजाची सेवा करायला सुरुवात केली. अंतःकरणपूर्वक कसलंच निष्कपट पतिराजाची सेवा करत होता. दररोज सकाळी लोक लाजेमुळे लोक उठायच्या अगोदर पहाटे 5 वाजता प्रातर्विधीला मालकाला असं उचलून घेऊन जातो. दररोज इतकी निष्काम सेवा त्या मालकाची त्या शांडिल्याने केली. पण प्रकार असा घडला, एके दिवशी त्या गावात एक फक्कड ब्राह्मण होता. ब्राह्मण सोहळ्यामध्ये पूजा करणारा, नेमाचा कटिबद्ध, त्यानं दररोज भगवान शंकराची पूजा करायची. सकाळी सकाळी स्नान केलं, सोहळं म्हणजे धोतर घातलं, निवडा बंद, पूजेला निघाला. तेवढ्यामध्ये महाराज ही शांडिला पतिराजाला प्रातर्विधीला घेऊन गेली होती. येता येता असे हातामध्ये उचलून धरलेलं, पाय बाहेर निघालेले. येता येता चलत चलत ते शांडिल्याच्या पतिराजाची पाय त्या ब्राह्मणाच्या धोतरात अडकले. आता कुटाला होऊ नये पण झाला. धोतरामध्ये अडकल्याबरोबर ब्राह्मणानं विचारलं, कोण? माझ्या सोहळ्यामध्ये बाधा केली, माझ्या पूजेमध्ये बाधा केली, कोण आहेस तू? मी शांडिल्य. कुठे गेली होतीस? प्रातर्विधीला. मग तर ब्राह्मणाचं डोकं सांगतो महाराज. प्रातर्विधीला गेली होतीस, माझ्या पूजेमध्ये बाधा घातलीस. हातामध्ये कमंडल घेतलं, पाणी घेतलं आणि पाणी सोडलं. सूर्य उगवता क्षणी तुझा पती मृत्युमुखी पडला. कोण सांगितलं? त्या ब्राह्मणाला. सूर्य उगवता क्षणी तुझा पती मृत्युमुखी पडेल, शाप दिला. शापामध्ये ती न्हाली महाराज. पश्चाताप करत होती, पश्चाताप. तिने विचार केला, भेटून भेटले असलं सुख, ते बी आता सूर्य उगवण्याच्या अगोदर सूर्य उगवल्याबरोबर जाणार, मला वैधव्य येणार, माझ्या जीवनामध्ये जगून काय उपयोग आहे असा विचार करत होती. आपल्या एकदम म्हणे, हौसनं केला पती, त्याला कुठली हौसनं केला असलं, असं मिळालं. पश्चातापात झाली. पण ती बी पतिव्रता होती. निष्काम भावनेने पतिव्रतेची सेवा केली होती.
पतीच्या सेवेची काय ताकद असते ती शांडिल्य म्हणते. तिनं ती हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, माझ्या पापात किंचितही बदल नसेल, खोट नसेल, तर सूर्य उगवता कामा नये. 6 महिने त्या बाईनं सूर्यच उगू दिला. असता जाता रवी धरवे. 6 महिने सूर्यच उगू दिला नाही. सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले. अंधार. सूर्य का उगवत नसेल, सूर्य का उगवत नसेल. दुपारचे 12 वाजले, 2 वाजले तरी सूर्य उगवत. मग एक फकर महात्मा होता संन्यासी. एक दिवस जंगलात राहायचा. जंगलात राहता राहता महाराज खूप तपश्चर्या केलेली, वाणीमध्ये ताकद. त्याने विचार केला, सूर्याला आज घमंड आली की मी उगवलो नाही म्हणजे जनराहती बंद पडेल, अशी घमंड आहे. बर, मग संन्यासी होता महाराज. ते संन्यासाची एक कपडा टाकलेला होता वाळायला. त्याला हिंदीमध्ये छाती म्हणतात. काय म्हणतात? छाती. काही नाही महाराज, तो कपडा हातामध्ये घेतला, त्या छातीला त्या संन्याशाने सांगितलं, जा त्या सूर्याला घमंड आलेली, जा त्या सूर्याची जागा सांगा. त्या छातीनं 6 महिने प्रकाश दिला. किती? 6 महिने. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख केलेला. एकाची छाती कपिंडली, एकी सृष्टीवर सृष्टी केली. असता जाता रवी धरवे. मावळाय जाणारा सूर्य धरता येणं कठीण आहे, परंतु प्रयत्नांती तो सूर्य धरता येऊ शकतो. परित्या साधूची भेटी न होई लगा. विठाला बाया येळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होई लगा. ऐसे कैसी याने भेटती ते साधू. हा नाथ महाराजांनी प्रश्न केला. त्याचं उत्तर तुकोबारायने. नाथ महाराजांनी तुकोबाराय 150 वर्ष ते 200 वर्षाचा कालावधीचा अंतर आहे. परंतु त्या दोघांची बी रचना जर अशी बघितली, कोणी प्रश्न केला तर कोणी उत्तर दिलं. ऐसे कैसी याने भेटते ते साधू, त्याचं उत्तर तुकोबाराय देतात. अर्थ काम चाड चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधान जाणून नेनता. साधू भेट देती तयावचिता, ऐसी ऐसी याने भेटती ते साधू. नाथ महाराजांचा प्रश्न आहे, ऐसे कैसी याने भेटती ते साधू. त्याला तुकोबाराय उत्तर देतात, ऐसे ऐसी याने भेटती ते साधू. विठाला विठाला. नाथ महाराजांनी उत्तर दिले, तुकोबारायांनी उत्तर दिले. नाथ महाराजांनी प्रश्न केला. तर ऐका, तुकोबारायांच्या प्रश्नाला नाथ महाराज उत्तर देतात. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानो एक कोटी, रोकड्या लाईचे पाठोवाटी, तरी होय भेटी या हरिप्रियाची किंवा हरिदासाची. त्याचं नाथ महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. म्हणून संतांची भेट किती अवघड आहे, त्या संतांच्या भेटीची ताकद, त्या संतांच्या भेटीची पावर सांगता यावी म्हणून तुकोबारायांनी मोलाचा शब्द वापरला. अभंगाच्या प्रथम चरण.
त्यांच्या भेटीची ताकद सांगता यावी म्हणून पहिला शब्द वापरला धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू. फक्त एकच शब्दाचा आपल्याला अर्थ पाहिजे, बाकी दुसरा कोणताच शब्द घ्यायचा नाही. धन्य धन्य म्हणजे काय एवढा शब्द सांगतो आणि जे विठ्ठल करतो. विठारा तुकोबारांनी पहिला शब्द वापरला धन्य. धन्य काळ कोणाला धन्यता दिली तर काळाला धन्यता दिली. कोणाला धन्यता दिली काळाला. तुकोबारांचे असे अनेक प्रमाण आहेत. धन्याची दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला किंवा धन्याचे दिन झाले संतांचे दर्शन, असे अनेक प्रमाण येतात. किंवा तुकोबारांचं दुसरं एक अभंग धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. कुठं काळाला कुठं दिवसाला कुठं पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी तुकोबारांनी धन्य शब्द वापरला. मग धन्य शब्द एवढा महत्वाचा मोलाचा आहे. आता आपण बी आपल्या व्यवहारामध्ये धन्य शब्द वापरतो. महाराज आता कुठं कुठं रस्त्यावर लिहिलेलं असतं घाट समाप्त झाला लिहिलेलं असते का नाही, दगडावर लिहिलेलं असतं. म्हणजे आपण हा धन्य शब्द तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. उन्हाळ्याचे दिवस असावे, उन्हाळ्याचे इथून 2-3 किलोमीटर राहणं असं सकाळी सकाळी पाळीच म्हणते ती आपल्याला पाळी आणायला आऊत घेऊन बैल हे घेऊन जाऊ सकाळी सकाळी. त्याला असं विचारलं कशाची मला गार त्याला असं विचारलं सकाळचे 7 वाजले 8 वाजले 9 वाजले कोणीच येईल. तंबाखू लिहिलेली होती चुना नव्हता. मग एक शेळ्यावाला येतो लांबूनच आवाज त्याला वाटतं काय काम आहे की अर्जंट काय काम असं जवळ पळत 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 येते आल्या बरोबर होते. मग काय चालेल मग बघू चुना चुना दिला धन्यवाद का माझ्याकडे चुना नव्हता सगळं पुसून मला चलत गेली. म्हणजे आपण धन्य शब्द आपल्या व्यवहारात नको त्या ठिकाणी वापरा. पण शास्त्रकार त्या धन्य शब्दाची व्याख्या काय म्हणतात थोडा अर्थ करतो ते तुम्हाला कळणार नाही पण थोडस सांगतो. धन्य म्हणजे काय अपूर्वता अभ्यागमता आश्चर्यता इथे नाम धन्यता. अपूर्वता म्हणजे यापूर्वी कधी न घडलेली गोष्ट. अभ्यागमता अचानक घडली. आश्चर्यता अचानक घडली आश्चर्यजनक घडली. म्हणजे कसं यापूर्वी कधी न घडलेली गोष्ट अचानक घडली. जगद्गुरु तुकोबारायांना गुरु प्राप्त झाले. कसे भेटले बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह केला. स्वप्नातली गोष्ट खरी असते का मोकळं मोकळं बोला बरं मोकळं मोकळं बोला. आपल्याला मोकळं बोलायचं मनामध्ये काही घेऊन बोलायचं नाही. स्वप्नातलं खरं असतंय का खरं असतंय नाही. मग तुकोबाराय स्वप्नात होते. तुकोबारायांना साधूचे दर्शन संतांचे दर्शन अनुग्रह हा स्वप्नात झालेला. स्वप्नात तुकोबारायांची वृत्ती गंगेच्या स्नानाला जात होती. कुठे जात होती गंगेच्या स्नानाला. तर गंगेच्या स्नानाला जात असताना
स्वप्नातल्या अवस्थेत तुकोबाराय म्हणतात माझ्या गुरुनं मला तुकोबाराय म्हणतात गंगेच्या स्नानाला जात असताना माझ्या गुरुनं मला सापडले. पण बाबा काही लोक हरिपाठ म्हणताना गुरु परंपरेचा अभंग आला की असं म्हणतो. कसं म्हणतो? सत्यगुरु राय कृपांज केले परिणाम वेळले सेवा काय सापडले वाटे जाता गंगा सापडले. तुकोबाराय हरवले ते. तुकोबाराय हरवले ते. सापडले नाही, सापडविले. माझ्या गुरुनं मला गंगेच्या स्नानाला जात असताना सापडविलं. सापडलं आणि सापडविलं त्याच्यात फरक आहे. स्वप्नात ती वरती जात होती, पण तुकोबाराय म्हणतात माझ्या गुरुनं मला स्वप्नात असताना थोडं थोडं आठवतं. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी असं काहीतरी नाव सांगितलं होतं, पण माझ्या गुरुनं एवढं मला थोडं थोडं कळतंय. थोडं काहीतरी मागितलं होतं. थोडं भोजना मागवली तुप पावशे, पण त्याचा स्वप्नातली अवस्था असल्यामुळं काय झालं? पडेला विसर स्वप्नाला, त्याचा मला विश्वास करून गेला. स्वप्नातली अवस्था. स्वप्नातलं खरं असतं का? स्वप्नातलं खरं असतं नसतंय. तुम्हाला एक स्वप्न सांगूच का? जरा लईच असे चुंडक पाडून बसला तुम्ही. सांगू का स्वप्न? तुम्ही जर सांगा म्हणला तर सांगतो, नाही तर सांगत सांगू का? ऐका बरं सांगतो. उन्हाळ्याची दिवस असलं सांगितलं अशी काम देऊ नये. मला माहिती कोण्या लोकांना काय मसाला लागतो. नुसताच हलवा खावला जरा पोट जाम होते, मध्ये मध्ये भेळ बी खावं लागते. पिठाला उन्हाळ्याची दिवस लग्न झालेलं. उन्हाळ्यात काय असतं? लग्न वैशाख महिना. त्या गावात एक संन्याशी फक्कड संन्याशी. लग्न झालेलं महाराज. मग लग्न झालं की संध्याकाळी काय असते? वरात. काय असते? वरात. आता काय तेवढं राहिलं नाही. आता शॉर्टकट निघाले. शॉर्टकट. सकाळी धामधूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. वरात नाही, डायरेक्ट घरात. आता वरातच राहिली नाही. मग लग्न झालेलं. नवरदेव नवरी गाडीत बसलेली. मग ते नवरदेव नवरीला करंजी खाऊ घालायला, नवरी नवरदेवाला करंजी खाऊ घालायली. त्या लाईटच्या उजेडानं संन्याशाचं काही अंतरावर उन्हाळ्याच्या दिवस फुल जेवलेलं, फुल डेअरीच्या गोड्यावर नुसतं खानदानी खाणारा वाढणारा चेहरा बघत नाही. फुल जेवलं. डेअरी हात फिरून वाट्यावर बसलो. वाट्यावर नाही, खरंच वाळू मारत. वाट्यावर बसलो होता. संन्याशानं फक्त ते गाडीतलं चित्र बघितलं. दोघं एकमेकाला करंजी खाऊ घालताना एवढाच उच्चार केला, काय मजा आहे, काय मजा आहे. आता त्याला काय माहिती मजा आहे कशाचा आहे, काय मजा. संन्याशानं महाराज काय मजा आहे म्हटलं, संन्याशी घेऊन झोपली.
उन्हाळ्याच्या दिवसात पडल्या पडल्या संन्याशाला लागली डुबली. झोपी गेला संन्याशी. लक्ष देऊ लागले, बोलू लागला. झोपी गेला. झोपीत संन्याशी झोपीकडे न वळता वळलं स्वप्न. काय शास्त्राचा नियम, झोपताना ज्या गोष्टीचं चिंतन करत करत झोपाल ती गोष्ट 100% स्वप्नात येते. म्हणजे येतेच महाराज. स्वप्नाकडे वळलं संन्याशी आणि स्वप्नामध्ये संन्याशी झालं. ऐका बरं, संपूर्ण ऐकलं तर कळतंय. संन्यासाचं स्वप्नात झालं लग्न. लग्न झालं तेच संन्याशाला लेकरू झालं. स्वप्नात बरं, स्वप्नात ती स्पीड असते. लग्न ते लेकरू झाल्याबरोबर मालकी म्हटली आतापर्यंत आपण दोघच होतो. मग आता बाळू झालाय, बाळूला कुठं झोपवायचं? संन्याशी म्हणला तो डोक्यात येडी, त्याला कुठं दुसरीकडे झोपवायचं असतं का? आपल्या डोक्याच्या मध्येच. मग जागा कुठे? थोड पलीकडे सरकार. कोण म्हणली? बायको. कोणाला म्हणली? संन्याशाला. थोडं पलीकडे सरकार म्हणली. सर्कल मारत तेच संन्याशाला दुसरं इकडे. हा लवकर. मग पुन्हा पत्नी म्हणली आता बाळूला झोपवलंय, आता पिंट्या कुठे झोपवायचा? तू जरा डोक्यात कमीच का म्हणला संन्यासी? तुला काही कळतं का? अगं बाळू माझ्या साईडला, पिंट्या तुझ्या साईडला. पहिल्या वेळेस संन्याशी काटावाला होता. रेंजच नाही, रेंज कमीच आहे. त्याला बाहेर कनेक्शन कट केलं तर रेंज लागते. हा पहिल्या लेकराच्या वेळेस संन्याशी कुठं आलता? झोपलं होतं कुठं? हा वट्यावर. हा पहिल्या लेकराच्या वेळेस काटावाला होता. बायको म्हणली मग पिंट्या माझ्या साईडचा आणि बाळू तुमच्या साईडचा. मग जागा थोडं पलीकडे सारखा. हा बघ सर्कल म्हणून जे संन्याशी सर्कल भुवत आपल्यासारखा थडे संन्याशी खाली पडलं. खाली पडलं. खाली पडलं. संन्याशाला आली जाग. संन्याशाला जाग आली. एक नियम माहिती मला, गावाच्या जवळ सायकलिंग पडू द्या, मोटरसायकलिंग पडू द्या, पडल्या पडल्या माणूस आपल्याला किती लागले बघत नाही. कोणी बघितलंय का? बघत नाही. बरोबर आहे का नाही? हा संन्याशानं अगोदर बघितलं. कोणी बघितलंय का? नाही. संन्याशाचं मोठं माकड हाड पडल्याबरोबर संन्याशी कसं बस कमरेला धरून उठलं, कमरेवर हात दिले आणि संन्याशी म्हणला स्वप्नातल्या बायकोनं माकड हाड मोडलं, साक्षात बायको गेल्यावर काय अवस्था होईल? हे असे स्वप्न आहेत महाराज. स्वप्न आपल्याला स्वप्नात काही काही लोकांच्या जनक महाराज स्वप्नात म्हशीची शिगळी भूत हे आपले स्वप्न. पण माझ्या तुकोबारायांना या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसारातलं स्वप्न हे आगळं वेगळं. मग तुकोबारायांना स्वप्नामध्ये साधूचं दर्शन झालं तर ते बाबाजी चैतन्य दुसरे कोणी नव्हते. तर तुकोबाराय म्हणतात आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
ते बाबाजी चैतन्य कोणी नव्हते, साक्षात जगाचा मालक होता. मग धन्य शब्द एवढा मोलाचा आहे. ते सुरुवातीलाच मी म्हणलं त्या टाइमला म्हणायला पाहिजे. आता धन्य शब्द एवढा महत्वाचा आहे, तर तुकोबारांनी धन्य शब्द कशाला वापरला? 2 मिनिट झाला, टाइम झालाय. नाही जास्त वेळ घेणार का ना तुम्ही? घ्या मी म्हणला तरी. दिवसभर कथा, संध्याकाळी कीर्तन, पुन्हा सकाळी 10 वाजता कथा म्हणली. झोपायचं कधी, उठायचं कधी? धन्य शब्द एवढा मोलाचा आहे, तर तुकोबारांनी इथं का बोर व्हायले? बोर व्हायले का? सोडू का? नाही. बरं ठीक आहे. धन्य शब्द एवढा महत्वाचा आहे, तर तुकोबारांनी तर काळाला का वापरला? थोडं लक्ष द्या, कळण्यासारखं. धन्य काळ, तर तुकोबारा इथं दुसरा विषय वापरू शकले असते. धन्य आई, धन्य बाप, धन्य बहीण, धन्य मी, धन्य स्वतः, हा असा शब्द काही पण वापरू शकले असते. काळाला का वापरला एवढं सांगतो. त्याला शिष्टाचार म्हणतात. काय म्हणतात? शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे तुम्हाला सांगतो. ऐका, आता आमची विष्णू महाराज किती छान पकड वाजवतात, किती छान पकड वाजवतात. त्यांचं बोट तोडून घेऊन खिचत ठेवा वाटतं, एवढं गोड वाजवतात. किती छान वाजवतात. बाळू महाराज किती छान चाली म्हणतात. आमचे अंगद महाराज, इकडे नारायण महाराज, सर्वजण किती छान छान चाली पकवाज वाजवतात. पण शास्त्र यांना किंमत देत नाही. शास्त्र हे किती कलाकार मोठे आहेत, काय करतात, शास्त्र यांना किंमत देत नाही, तर शास्त्र किंमत देत आहे. धन्यवाद. शास्त्र कोणाला किंमत देते? आपण किती, मी एवढी कथा चांगली सांगायलो, कीर्तन चांगलं करायला लागलोय, मी काही करत असेल, काही कर्म करत असेल, मला किंमत देत नाही शास्त्र. किंमत कोणाला देते? धन्य माता पिता याची आपुलिया हिता जुवासे जागता, धन्य त्या मातेची कूस की अशा रत्नांना जन्म. अहो एवढंच नाही, सावता महाराज नाव आहे कोणी? सावता महाराज, सावता महाराजाचं नाव आहे ना. एवढा कर्मयोगी महाराज, निष्काम कर्म महाराज, कधीच पंढरपूरला गेले नाही. पण 60वीला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. 60वीला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा दाता हृदयामध्ये साठवला. परंतु शास्त्रानं किंमत देत असताना धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60वीला दाता. किंमत कोणाला? आई वडील. त्याच्या पुढे जाऊ. आता आपण सर्वजण एका महात्माला आई म्हणतो. त्यांचं नाव ज्ञानोबा. काय नाव त्यांचं? त्यांचं ज्ञानोबा आहे. सर्वजण आई म्हणतो. किती सुंदर ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, अभंग गाथा, चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ, 5 ग्रंथ लिहिले ज्ञानोबा यांनी. पण शास्त्रानं एवढं त्यांनी लिखाण करून, एवढं लोक त्यांचं नाव घेऊन, शास्त्र त्यांना किंमत देत नाही. किंमत कोणाला देते?
म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्म धन्य या मातीची कुस ज्ञानोबा जन्माला हा झाला शिष्य. बरं ठीक आहे, आई वडील आहे, आई वडिलांना धन्यता देणं ठीक आहे. धन्य एवढं चरण पूर्ण करणारे 5 मिनिटं तुमचे तुम्ही जर म्हणलात तर सांगता नाही इथंच थांबतो. हा कसं करायचं आबा 11 वाजून नाही होय सांग 5 मिनिट तुम्हाला विचारूनच देतो येऊ का. हा बरोबर झोपले तर नाही ना तुम्ही बरोबर. हा धन्यांगणीच्या सता नाव तुमचे हनुमान धन्यता आई वडिलांना देणं ठीक आहे. बघा एक मिनिट धन्यता आई वडिलांना देणं ठीक आहे. मग काळ कोण आहे काळ काळ